नमस्कार. गेल्या 1-1.5 महिन्यात आयुष्यात ऐकल्या नव्हत्या, अगदी संजय राऊतांनाही मागे टाकतील इतक्या घाणेरड्या शिव्या 17-18 वर्षांच्या मुलींच्या तोंडून ऐकल्या. अनेक मुली ज्या अजूनही आई बापांचं कमवलेलं खात असतील, दे आर डिपेंडेंट ऑन समबडी. तोंडाची भाषा मात्र अतिशय घाणेरडी. विरोध माणसाला करायची पण एक पद्धत आहे. कबीराने सांगितलंय, ऐसी बानी बोलिए मन का आपा खोय, अपना तन शीतल रहे औरों को सुख होय. कबीरा औरों को सुख होय. असं तुम्ही बोला, ते पण कधी तुमचा स्वतःवरचा आपा म्हणजे रागात किंवा अगदी खूप आनंदात, असं तुम्ही स्वतःवरचं कंट्रोल सुटल्यानंतर सुद्धा तुमच्या तोंडून असे शब्द बाहेर पडोत की तुमचं शरीर शांत असो आणि ऐकणाऱ्यालाही आनंद मिळो. आपण कबीराने सांगितलं अगदी तेवढं नको, पण काहीतरी मर्यादा, काहीतरी. आपण स्त्री पुरुष समानता म्हणत पुरुषांना मागे ढकलून शिव्या देण्यामध्ये आता एकदम एक्सपर्ट झालं असं आताच्या पिढीकडे बघताना वाटतंय. जी शब्द प्रायव्हेटमध्ये सुद्धा बोलताना बायका 10 वेळा विचार करत होते, असे शब्द सहज, अगदी सहज. माहिती आहे हे टेलिकास्ट होणार आहे मुद्दामून, का म्हणतात ना, बदनाम तो सही, नाम तो होगा बदनाम होने में भी. आता ही वृत्ती का वाढली आहे बरं? ह्या पिढीला आपण दोष द्यायचा का ह्याच्यासाठी? ह्या पिढीला दोष कसा देणार आपण? कारण काहीतरी त्यांनी आधीच्या लोकांकडून शिकलंय, ग्रास्प केलंय, तेच ते देणार ना, तेच ते देणार. म्हणजे मधली पिढी किंवा मधला काळ त्यांना असा मिळालेला आहे की फक्त अपशब्द 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 आणि दादागिरी हे केलं की आपण जिंकणार, हे त्यांच्या मनात ठाम बसलेलं आहे. आपण बोलतोय म्हणजे समोरचा घाबरतो, आपण शिव्या देतो म्हणजे समोरचा घाबरतोय. आणि ह्या अपशब्द वापरल्याने जे फायदे त्यांना दिसतात, पण अपशब्द ते घाबरून नाही लोक टाळत तुम्हाला, की तुमच्यासारखं. आता डुकराला बघून लांबून का लोक जातात? की ते आपल्या अंगावर येईल म्हणून. पण ज्यांना डुकराचं मांस खायचंय ते पकडतात आणि खातातच ना, जे खाणारे आहेत ते. पण बाकीचे काय म्हणतात, आपण बाबा ह्याच्यापासून लांब. ते तुम्हाला घाबरत नसतात, ते स्वतःच्या कानाला ते शब्द ऐकण्यापेक्षा लांब राहिलेलं बरं हा विचार करतात. बरं, मला मग आता मी खूप 2 दिवसापासून सतत हाच विचार करते की एवढे अपशब्दाचं ट्रेनिंग ह्यांना मिळालं तरी कुठून? तुम्ही बघा, मोबाईल आपण जे पाहतो ना तेच पुन्हा पुन्हा अल्गोरिदममधून आपल्याला दाखवतो, तेच दाखवतो. आणि अनेक रसातला शृंगार रस हा आहे. हल्ली जो तो उठतो, अंगविक्षेप करत सॉफ्ट पॉर्न व्हिडिओ असतात. आणि काही लेखिका तर सॉफ्ट पॉर्न कथा, रोमॅन्टिक कथाच्या नावावर घालतात. समजवायचे
काय काय समजलीस असं करत करत एकमेकांना हे करत, आणि मग ती एक घाणेरडी त्या वयाची असेल. मी मान्य करते त्या वयाची ती आवड असू शकते. पौगंडावस्थामध्ये असताना लपून छपून ब्ल्यू फिल्म बघणारी पिढी होऊन गेलेली आहे, आणि ते प्रत्येक काळानुसार जे जे असेल ते काही म्हणायचे की तसली अश्लील पुस्तकं असायची पूर्वी, त्याच्या आधी व्हिडिओ यायच्या आधी, ती लपून बघणं हे त्या त्या वयात असेल. पण त्यालासुद्धा कुठेतरी एक लिमिट म्हणतात ना, होती. आणि आता समुद्र झालेलं आहे, आणि प्रत्येकाच्या तोंडून पूर्वी राजकीय पक्षातनं म्हणजे पक्षाचे नेते असू दे किंवा काही असू दे, कमीत कमी 4 लोकांसमोर बोलताना अपशब्द वापरताना त्यांना लाज वाटायची. म्हणजे बोलल्यानंतरसुद्धा शब्दाच्या ओघात आलं वगैरे म्हणत. आणि संजय राऊत सारखे तर म्हणतात, बीप दाखवू नका, मी जे बोललो आहे ते कट करू नका, दाखवा. हे सतत अशा प्रकारची भाषणं, सतत असल्या प्रकारचे व्हिडिओज, रील्स, आणि सतत अशा प्रकारचे सॉफ्ट पॉर्न कथा येतात आणि समाजाला वाळवीप्रमाणे पोखरतात. आता त्या लोकांना असं वाटतं की हेच म्हणजे पौगंडावस्था. यातलं त्या सगळ्या मुली, मॅक्झिमम मुली, सगळ्या लहान मुली होत्या त्या कुठेही एक पैसा कमवत नसणार, आईबापाच्या जीवावर जगत असणार, आणि आजोबाच्या वयाच्या माणसाला काहीही शब्द वापरत होते, आणि त्याला सपोर्ट करणारे, त्याला वावा म्हणणारे, झुरळं, त्यांना मंच देणारे झुरळं लोकांना आवडायला लागलं आहे. त्यांचं आंदोलन सक्सेस झाल्याबद्दल लोक नाचतायत, आणि ते झुरळं आता पंजाबात पेपरफुटी झाली आहे. तिथे साऊथला पण, तमिळनाडूत का कुठे पेपरफुटी झाली आहे, आणि तिथे छात्रांवर गुन्हे दाखल झालेत. पेपरफुटीबद्दल छात्रांना रिस्पॉन्सिबल धरलं आहे. तिथे जायला हे झुरळं तयार नाही आहेत. म्हणजे त्यांनाही माहिती आहे, जिथे शिवीला घाबरणारे लोक आहेत ना, तिथेच ती लोक जातात. जसं गांधीजीने नेहमी कसं केलं, हिंदूंना सांगितलं कुराण, आम्ही देवळात कुराण वाचेन, पण कधी हिंमत नाही केली की मस्जिदमध्ये मी गीता वाचेन. आपल्या भजनाला त्यांनी बदललं, ईश्वर अल्लाह तेरो नाम, पण कधीही अल्लाच्या नाऱ्यामध्ये एक शब्दाचा बदल केला नाही. कारण त्यांना माहिती आहे सर्व समावेशक असू दे, जाऊ दे, हा आजोबा पण ऐकणारा आहे. तिथे पंजाबमध्ये त्यांना कोणी उभं नाही ठेवणार, किंवा त्यांच्याच पार्टीचं ते माहेरघर आहे, तिथे ते जायला तयार नाही. तर पालकांनो, तुमचं मूल काय बघतंय, किती काय ऐकतं, ह्याकडे थोडंसं लक्ष द्या. आणि अशा मुलांना जे सतत शिव्या घालतात, सतत प्रायव्हेट पार्टबद्दल बोलतात, सतत अतिशय वाईट बोलतात. एकीने तर मोदी पुरुषच नाही आहे, त्याला पिरियड येतो आणि म्हणून आता पिरियड आलं आहे म्हणून 4 दिवस तोंड डपपून बसले, अशी बोलणारी मुलं, अशा पालकांनी आपल्या त्या मुलांना घरात तरी घ्यावं का? जे अजून कमवत नाही शिक्षणामध्ये, मला नाही वाटत की त्यांना कुठल्याही प्रकारचं शिक्षणसुद्धा चांगल्या पद्धतीचं ग्रेडेशनमधलं जे काय केलं असेल ते पण ढकलपंचीमध्ये पास झाले असतील. आणि इथे मात्र ते त्यांची शिवराळ जात, मी सर्टिफिकेटवाली जात नाही सांगत, त्यांची शिवराळ जात दाखवत आहेत. त्यांना शिव्या दिल्याशिवाय 2 वाक्य बोलता येत नाही, हे ते सिद्ध करत आहेत. बघा, ह्या पिढीला सुधरवणं, त्यांना समजवणं, त्यांना
नैतिक ज्ञान देणं हे थोडंफार पालकांचं, थोडंफार नाही जास्त पालकांचं आणि थोडंफार समाजाचं काम आहे. किती जणांना जमते ह्या कामामध्ये सक्सेस व्हायला हे प्रत्येकाने विचार करा. तुम्ही माझं ऐकताय त्याबद्दल मी खूप आभारी आहे.